प्रताप नाना 11 संघ क्षेत्ररक्षण सजवण्यात तयारी करतोय, त्यामुळे तुम्ही देखील लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवा. श्रीराम काळेवाडी आपले फलंदाज पाठवून द्यायचे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. मॅचला सुरुवात होते. श्रीराम काळेवाडी त्यांच्या विरोधामध्ये प्रताप नाना 11. प्रताप नाना 11 संघाने नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलाच बॉल यावेळेस प्रदीप सतपळे. ज्या प्रकारे मात्र मागच्या मॅचचा ज्या प्रकारे शेवट केला त्याच प्रकारची सुरुवात इथे या मॅच मध्ये प्रदीप सतपळेच्या बॅटमधने. पहिल्या चेंडूवरती चौकार स्वागत केलं जातं इथे गोलंदाज चौकाराच्या साह्यानं आणि धावफलकाचा शुभारंभ देखील केला जातोय. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी प्रदीप सतपळे फलंदाजी मार्गावरती आहे. वैयक्तिक अर्धशतक मागच्या मॅच मध्ये त्यानं पूर्ण केलं. झंझावत प्रदीप सतपळेचा आपण पाहिला. या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का, हे देखील या डावामध्ये आपण पाहणार आहोत. बॉलर कोण आहे सर? यावेळेस बॅटच्या समोरचा बॉल आला तसा भिरकावला. ज्या बाजूला आलाय त्याच बाजूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अगदी डग आउट मधूनच सेट होऊन आलाय की काय अशा प्रकारची खेळी मात्र आता इथे प्रदीप सतपळेच्या बॅट मधून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतरचा चेंडू खराब म्हणता येईल आपल्याला. सिमेंट विकेटवरती तुम्ही बॅटच्या समोर चेंडू देऊ शकत नाही आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे गोलंदाज अयशस्वी राहिले. फलंदाजाने त्याचा घेतला फायदा आणि षटकार. लागोपाठचे 2 बिग हिट. धावफलक वेगाने पुढे जातोय. 10. पुन्हा एकदा मिड विकेटला फटका खेळलाय डीप मध्ये. यावेळेस प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक सुरेखरित्या केलं जाते आणि तिथे एकच धाव आहे. यावेळेस मात्र एका धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा. प्रचंड मोठं आक्रमण जे पहिल्या षटकामध्ये चढवण्याचा प्रयत्न प्रदीप सतपळेचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच प्रयत्नामध्ये त्याने 1 चौकार 1 षटकार देखील खेळलाय. आता मात्र ऑफ स्ट्रायकिंग एंडला प्रदीप. तर दुसऱ्या बाजूला
अभिषेक झेंडे. मागच्या मॅच मध्ये देखील याने चांगला खेळ केला होता. प्रदीप सतपळेला जबरदस्त साथ दिली होती. 2 खेळाडूंनी मात्र नॉट आउट सामना फिनिश केला होता. यावेळेस मात्र कव्हर्स मध्ये चांगला फटका होता. मात्र त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल पाहायला मिळतोय. पायाच्या साहाय्याने तिथे चेंडूला अडवलं जातंय आणि तोपर्यंत पुन्हा एकदा एक धावफलक पुढे जाईल. 12 धावा. याच 2 खेळाडूंना मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. झंझावती खेळी, अगदी वादळी खेळी मैदानामध्ये दोन्ही खेळाडूंनी केली. नाबाद राहिले होते शेवटपर्यंत आणि आपल्या संघाला एक मजबूत धावसंख्या उभी करून दिली होती. तिथे पुन्हा एकदा जर आपण पाहिलं समोरच्या दिशेला फटका खेळा. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक धाव तिथे पुन्हा एकदा मिळेल. पहिल्या 2 चेंडू खराब आल्यानंतर मात्र उर्वरित 3 चेंडूवरती गोलंदाजाच्या माध्यमातून पुनरागमन केलं जाते. 3 चेंडू आणि त्यावरती 3 आलेल्या सिंगल अशा 13 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस अभिषेक जबरदस्त स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती. जबरदस्त स्ट्रोक अगदी शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिला. प्रॉपर क्रिकेटिंग फटका होता आणि त्यावरती 4 धाव्यांची मोहर लावली गेली. 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा चांगली सुरुवात श्रीराम काळेवाडी संघासाठी आहे. लागोपाठच्या दुसऱ्या मॅच साठी ते सज्ज झालेले आहेत आणि या मॅच मध्ये देखील त्यांच्या माध्यमातून चांगली सुरुवात जी आतापर्यंत आहे. गणेश जावळे महागडे ठरलेले आहेत. आता मात्र नवीन गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे इथे धावफलकाला ब्रेक लावण्याची, लगाम लावण्याची. मात्र त्या प्रयत्नामध्ये नवीन गोलंदाजी मार्गावरती दीपक पवार आलेत आणि ते यशस्वी होतील का हे देखील आपण पाहणार आहोत. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मात्र इथे सज्ज आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी दीपक पवार गोलंदाजी मार्गावरती सज्ज आहे. ऑन स्ट्रायकिंग एंडला प्रदीप सतपळे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. फटका खेळलाय डीप मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडंसं फंबल. एक धाव तर आली. दुसऱ्या धावेला जागा सोडली तिथे. थोडंसं खराब कॉलिंग होतं. मात्र रिझल्ट आहे तो निश्चितच फलंदाजाच्या बाजूने लागलाय. जरूर एका जागेवरती थांबले होते फलंदाज, मात्र तदनंतर फेकी थोडी अस्ताव्यस्त आणि त्याचा फायदा 2 धावा फलंदाजांनी प्राप्त केला. धावफलक 19. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल येऊ दिलं. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगची दिशा टार्गेट केली जाते आणि तिथे खेचला जातोय चौकार. आक्रमण आता जे थांबायचं नाव घेत नाहीये इथे प्रदीप सतपळे, थांबण्याचं नाव घेत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची खेळी आहे आणि दुसऱ्या मॅचचा प्रारंभ देखील त्याच प्रकारे केला जातोय. पुन्हा एकदा यावेळेस खराब बॉल, फाईन लेगला, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आता गोलंदाज देखील म्हणत असेल टाकायचं तर कुठे टाकायचा चेंडू, कारण प्रदीप सतपळे ज्या बाजूला चेंडू येईल त्याच बाजूला फटके खेळतोय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आहे. चांगले क्रिकेटचे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. त्यामुळे गोलंदाजासाठी डोकेदुखी प्रदीप सतपळे ठरलेला आहे. मात्र गोलंदाजाला देखील कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, खराब चेंडू आणि त्याचा घेतला समाचार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार मैदानामध्ये येतोय आणि धावफलक आता जर आपण पाहिलं तर 31 धावा. या षटकामधील हा तिसरा चौकार जो निश्चितच प्रदीप सतपळेच्या बॅटमधून आहे. आणि वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 26 धाव्यांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहिली आहे. मागच्या मॅच मध्ये तर त्याला 4 जीवनदानं होती, तिथे त्यानं 50 धावा लगावल्या. यावेळेस मात्र त्याने आतापर्यंत गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकाला विकेट देण्याची संधीच निर्माण केली नाहीये. प्रत्येक चेंडू हे गॅप मध्ये आहेत आणि ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही, डीप मध्ये जिथे आपल्याला गॅप पाहायला मिळतोय त्याच गॅप मधून वारंवार फटके प्रदीप सतपळेच्या बॅटमधून.
दीपक पवार कमबॅक करण्यामध्ये यशस्वी राहतील का? आकुटप्प्याचा बॉल बॅटची काढा, मात्र तिथे क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक दूरवरती होते. निश्चितच प्रयत्न करायला हवा होता. प्रदीप सारख्या मोठ्या फलंदाजाचा झेल होता, तिथे कदाचित प्रयत्न झाला असता तर आपल्याला परिणाम वेगळा पाहायला मिळू शकला असता. मात्र प्रयत्नच केले नाही क्षेत्ररक्षकाने आणि निश्चितच गोलंदाज देखील नाराज आहे. धावफलक पुढे जाईल. पुन्हा एकदा 32 धावा. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी दीपक पवार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. इथे सफल झाला अभिषेक, मात्र वेगाने चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलच्या साहाय्याने पॉवर प्लेचे पहिली 2 षटके इथे संपले जात आहेत. धावांचा डोंगर पुन्हा एकदा इथे श्रीराम काळेवाडी संघ उभा करतोय. 2 षटके संपलेत. बिनबाद 32. पुन्हा एकदा धावफलकावरती धावा आहेत. लागोपाठच्या 2 मॅचेस इथे खेळण्यासाठी काळेवाडीचा संघ उपस्थित आहे. जरी पहिली मॅच ते जिंकले असले तरी एनर्जी त्यांनी डाऊन होऊ दिलेली नाहीये. ज्या प्रकारची सुरुवात मागच्या मॅचमध्ये केली त्याच प्रकारची सुरुवात या मॅचमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र गोलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतील, गोलंदाजांवरती आता बऱ्याचशा नजरा असतील त्या प्रताप नाना 11 संघाच्या. गोलंदाजांच्या माध्यमातून कमबॅक होणं गरजेचं आहे आणि त्यांनी जर कमबॅक केलं तर निश्चितच या मॅचमध्ये ते निर्णायक ठरू शकतात. मात्र कमबॅक कुठला गोलंदाज करेल हे देखील आपलं पाहणं तितकंसं महत्त्वाचं आहे. कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल, कोणाच्यावरती विश्वास ठेवला जाईल, संघनायक कुठल्या प्रकारची रणनीती आखेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि जर इथे प्रदीपची विकेट आली तर निश्चितच या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी प्रताप नाना 11 संघाला देखील आहे. पहिलाच बॉल आखो टप्प्याचा पंच केलाय समोरच्या दिशेला. गॅप फार मोठा आणि त्याच गॅप मध्ये चेंडूला पाठवलं. 4 धाव्यांसाठी चौकार. आखो टप्प्याचा बॉल त्याच्यावरती अगदी प्रहार केला. लोहाराने हातोड्याने जसा प्रहार करावा तसा अगदी प्रहार आपल्याला प्रदीपच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि प्रचंड वेगाने सरळ चेंडूने सीमारेषेचा भेद घेतलाय. चौकार. 36. प्रदीप सतफळे पुन्हा एकदा आपल्याला आक्रमकता दाखवतोय आणि या मॅच मध्ये देखील तो लागोपाठच्या दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतक पूर्ण करेल का हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. काल देखील त्यानं एक अर्धशतक पूर्ण केलंय, आज देखील एक केलंय आणि तिसऱ्याकडे देखील त्याची वाटचाल आहे. तिसरं पूर्ण करणार का? पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस बॅटच्या समोरचा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक फक्त चेंडू बाहेरून आणण्याचं काम करेल आणि हा जाईल षटकार. संग्राम पवार यांच्यावरती देखील इथे आक्रमण आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर लगेच लागोपाठचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. इथे क्षेत्ररक्षकांची दमछाक. क्षेत्ररक्षकांची मात्र दमछाक इथे होताना पाहायला मिळेल. फार दूरवरचे चेंडू आणावे लागतायत आणि प्रदीप सतपळे मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. सुसाट गाडी त्याची सुटलेली आहे आणि त्याच्या गाडीला कोणता गोलंदाज इथे ब्रेक लावेल. आखो टप्प्याचा बॉल इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक देखील चुकलाय. अगदी चेंडू मागे होता तो पुढे धावत आला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. चौकार आहे सर. चार धावा पुन्हा एकदा मैदानामध्ये इथे स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. इथे चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून, जज करण्यामध्ये थोडासा असमर्थ राहिले आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. प्रदीप सतपळेला यावेळेस जीवनदान आहे आणि चौकार देखील आलाय. धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 46 धावा. तिसरे षटक प्रगती पथावरती आहे आणि आक्रमकता त्यांनी दाखवलेली आहे.
आणि त्या आक्रमकतेला सुरुवात जी पहिल्या चेंडूपासून झालेली आहे ते आत्तापर्यंत आक्रमण थांबलेलं नाहीये. 46 धावा मागच्या मॅचमध्ये याच संघानं 82 धावा धावफलकावरती लावल्या होत्या. तो विक्रम या मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून तुटला जाईल का? स्पर्धा मात्र इथे स्वतःशीच केलेली पाहायला मिळते. इथे आखू टप्प्याचा बॉल तिथे सोडून दिलाय. बॉलला विकेट किपर बीट झाले. थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक देखील बीट झाले. आधी फाईन लेगचे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावले. तिथे पंचांनी सांगितलं वाईट बॉल. खराब तिथे क्षेत्ररक्षण आणि तिथे गोलंदाजी देखील खराब आहे. वाईट बॉल तर कळवलाय आणि त्यावरती 2 धावा पळून देखील पूर्ण केल्या जातात. 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आहे. आधीच कर्जबाजारी त्या दूचना मागतो शेजारी असा प्रकार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आधीच बरेचसे खर्चिक राहिलेत गोलंदाज आणि त्यानंतर तुम्ही फुकटच्या धावा देखील इथे विरोधी संघाला बहाल केलेल्या आहेत. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल चांगला फटका खेळला होता तिथे, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. बॉटम हँडचा चांगला वापर, कव्हर्सला फटका खेळला, मात्र डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथे एकच धाव. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 50 धावा ज्या पुन्हा एकदा श्रीराम काळेवाडी संघाच्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुढचा चेंडू घेऊ. यावेळेस शफल झालेत अभिषेक झेंडे. तिथे मात्र बॅट आणि बॉलचं कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये. अगदी जर बॅटवरती बॉल आला असता तर कदाचित आपल्याला सीमारेषेच्या बाहेरच पाहायला मिळाला असता, मात्र तिथे बॅटची कडा आणि फाईन लेगला चेंडू मार्गस्थ झाला. डॉट बॉल. संग्राम पवार पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. यावेळेस पुढे सरसावत समोरच्या दिशेला फटका खेळलाय. गॅप फार मोठा आहे आणि त्याच गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलं सीमारेषा बाहेर. चौकार. 4 धावा. 4 धावाने हे षटक देखील संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. तब्बल 54 धावा श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघानं धावफलकावरती लावल्यात. धावांचा प्रचंड मोठा डोंगर इथे पहिल्या 3 षटकामध्ये उभा केलेला आहे आणि आता उर्वरित 3 षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाईल. ज्या प्रकारे धावा येत आहेत, जवळपास 18 धावेंच्या सरासरीनं पहिल्या 3 षटकामध्ये धावा जमवल्यात. जर अशाच प्रकारच्या धावा इथून पुढे देखील जमवल्या तर जवळपास 110 धाव्यांपर्यंत स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळू शकतो. मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक होणार का हे देखील आपल्याला या डावातील पुढच्या 3 षटकांमध्ये पाहायचं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. टायमर आपण सेट केलेला आहे. 10 मिनिटे तुमच्याकडे आहेत. पुढच्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्गावरती आलेत आणि तिथे पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट समोरच्या बाजूला खेळलाय. तिथे 1 धाव जी फलंदाजाला मिळते. गणेश जावळे गोलंदाजी मार्गावरती आलेत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून कमबॅक करणं प्रताप नाना 11 संघाला गरजेचं आहे. मात्र कमबॅक करण्यामध्ये ते यशस्वी होतील का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं.
पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि अभिषेक झेंडे आता पुन्हा एकदा ऑन स्ट्रायकिंग एंडला. पुढे सरसावलाय, फटका खेळलाय अगदी आडव्या बॅटनं अक्रॉस द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू गॅप मधून फरार, चौकार. आता मात्र अभिषेक झेंडे देखील आक्रमक झालेला आहे. ज्या प्रकारे प्रदीप सतपळेने सुरुवात केली होती त्यानंतर अभिषेक देखील चौकार षटकारांची भाषा इथे बोलायला लागलेला आहे. ज्या प्रकारे प्रदीप खेळी करतोय त्याच प्रकारचा खेळ इथे अभिषेक झेंडेचा देखील आहे. पुढे सरसावत फटका खेळणं, प्रचंड मोठी अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आणि अभिषेक झेंडे यावेळेस मात्र बाद. पहिला धक्का बसेल तो श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला. अभिषेक झेंडे तंबूच्या आसऱ्याला. इथे कमबॅक निश्चितच केलं जातंय गणेश जावळे यांच्या माध्यमातून. अभिषेक झेंडेला बाद करण्यामध्ये आलेलं यश. नवीन फलंदाज योगेश काळे फलंदाजी मार्गावरती आले आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, चांगला चेंडू मैदानामध्ये खोदून काढलाय अक्षरशः चेंडूला आणि तिथे देखील एक सिंगल जे फलंदाजांना प्राप्त होते. ज्या पहिल्या 3 षटकामध्ये ज्या प्रकारे धावा येत होत्या अगदी आपण पाहिलं जवळपास 18 धावांच्या सरासरीनं पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्या. एकच चेंडू या षटकातील बाकी आहे आणि या षटकामध्ये कमबॅक निश्चितच गोलंदाजीच्या माध्यमातून अवघ्या 7 धावा खर्च केल्या जातात. एक महत्वपूर्ण विकेट यावेळेस आडव्या बॅटनं फटका खेळलाय, चेंडू उंची प्राप्त करतोय तेवढीच लांबी देखील प्राप्त करेल आणि जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. गगनाला गवसणी घालणारा अजून एक गगनचुंबी षटकार आणि या षटकाची देखील होईल सांगता योगेश काळे यांच्या बॅटमधून आलेल्या षटकाराच्या साह्यानं. 4 षटकांचा खेळ संपला, 67 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. आता पुन्हा एकदा 2 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रदीप सतपळे अजूनही फलंदाजी मार्गावरती आहे. 43 धावा त्याच्या 44 धावा 15 चेंडूमध्ये 44 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना तो जर क्रीजवरती राहिला, खेळपट्टीवरती राहिला तर निश्चितच 100 पार करू शकतात श्रीराम काळेवाडी संघ. शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहे त्यामुळं घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. जर 4 मिनिटांमध्ये हे षटक संपलं नाही तर एक एक्स्ट्राचा प्लेयर तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. पाचव्या षटकाला सुरुवात होतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज ओमकार पवार. पहिलाच बॉल आखो टप्प्याचा पंच केलं, गॅप मध्ये चेंडू पाठवलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंच सांगतायत 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या नाही, प्रेक्षक आहेत, षटकार आहे. क्षेत्ररक्षकांनी देखील मान्य केलेला आहे. हा चेंडू डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करूया. प्रदीप सतपळे लागोपाठच्या दुसऱ्या मॅच मध्ये दुसरं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय.
जबरदस्त कामगिरी, अगदी दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आहे आणि त्या सोहळ्यामध्ये प्रदीप सतपळेने 3 मॅचेसमध्ये 3 अर्धशतकं लावलीत. आता गोलंदाजाला देखील विचार करण्यास भाग पाडलेला आहे. कशा प्रकारचे चेंडू इथे हाताळावे लागतील, कशा प्रकारचा खेळ करावा लागेल. प्रदीप सतपळेला रोखणं इथं महत्वाचं आहे प्रताप नाना 11 संघासाठी. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल, यावेळेस फटका फसला, क्षेत्ररक्षक तैनात, यावेळेस चुकी होणार नाही, टिपला जातो झेल आणि फलंदाजाचा संपतोय खेळ. प्रदीप सतपळे यावेळेस मात्र झंझावाती खेळी करत असताना बाद. महत्वपूर्ण विकेट इथे मात्र प्राप्त केलेली आहे प्रताप नाना 11 संघानं आणि आता मात्र कमबॅक करण्याची संधी त्यांच्याकडे देखील आहे. उर्वरित फलंदाजांना त्यांनी जर रोखून ठेवलं तर ते देखील या मॅचमध्ये कमबॅक करू शकतात आणि त्यांचा प्रयत्न निश्चितच राहील. मात्र प्रयत्नांना यश येईल का हे देखील आपण पुढील काळामध्ये पाहणार आहोत. नवीन फलंदाज सागर कापसे, 73 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण जर पाहिलं तर अजूनही जवळपास पहिल्या डावातील 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र मिडल ऑर्डरचे 2 खेळाडू मैदानामध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतील. सलामीवीर दोन्ही खेळाडू प्रदीप सतपळे आणि अभिषेक झेंडे बाद झाल्यानंतर यावेळेस पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल, मात्र समरीम प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये आहे. चेंडूने कुठल्याही प्रकारची उचली घेतलेली नाहीये आणि डॉट बॉल येईल. अगदी युवा खेळाडू आहे, उदयोन्मुख खेळाडू आहेत. ओमकार पवार मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल, तिथे पुन्हा एकदा चेंडूने उसळी घेतलेली नाहीये. चेंडू खेळलाय समोरच्या दिशेनं, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चौकार तर आलाय, मात्र 2 टप्प्यावरती चेंडू बॅट्समन पर्यंत पोहोचला आहे की काय हे देखील आपण पाहणार आहोत. दोन टप्प्यावरती चेंडू फलंदाजापर्यंत पोहोचलेला आहे, त्यामुळे नो बॉल आणि त्याच्यावरती चौकार. अशा 5 धावा आता मात्र स्कोअर कार्डवरती ऍड केल्या जातील आणि 5 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 78 धावा. बदललेले क्रिकेटचे नियम आणि त्या नियमानुसार मात्र जर 1 टप्प्यापेक्षा जास्त टप्प्यांपर्यंत चेंडू फलंदाजापर्यंत जात असेल तर पंच त्याला नो बॉल म्हणून घोषित करतात. पुन्हा एकदा फटका खेळलाय, गॅप मध्ये पायाच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, डीप विकेट मध्ये पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. फ्रीटचा चेंडू होता आणि त्याच्यावरती देखील चौकार आलेला आहे. आता मात्र महागडा ठरतोय. पुन्हा एकदा ओमकार कमबॅक त्याच्या माध्यमातून झालं होतं. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार खेळला तिथे फलंदाजाने, मात्र दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर ओमकार पवारनं दिलं. प्रदीप सतपळेला बाद केलं, मात्र नवीन फलंदाज सागर कापसे इथे ओमकार पवारवरती तुटून पडलाय. 2 लागोपाठचे चौकार त्याच्या बॅटमधून आले, त्यानंतरचा हा सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जाईल 83. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, पावलांचा वापर आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पुन्हा एकदा महागड्या षटकाची समाप्ती आहे. इथे आपण जर पाहिलं तर ओमकार पवार बरेचसे महागडे ठरलेले आहेत. विकेट त्यांनी जरूर प्राप्त केली, मात्र तब्बल 27 धावा देखील त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि टाइम आपल्याला दिलेला आहे तो संपलेला आहे. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, म्हणजेच फक्त 4 क्षेत्ररक्षक तुम्ही सीमारेषेवरती तैनात करू शकता. पाच षटकं संपली. धावफलकावरती तब्बल 89 धावा. 100 धाव्यांचा डोंगर इथे यशस्वीरित्या पूर्ण केला जाईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. 89 धावा आहेत. शेवटच्या षटकामध्ये 11 धावा जर आल्या तर तिहेरी आकड्यामध्ये धावफलक प्रवेश करताना पाहायला मिळू शकतो.
दीपक पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती. अगदी आपण पाहिलं दुसरं षटक त्यांनी हाताळलं होतं आणि सांघिक आता 6व्या क्रमांकाचं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन ते गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल तिथे निश्चितच आपण जर पाहिलं तर डॉट बॉल आहे. मात्र धावबाद साठी देखील आपण टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहोत. सलीम सरांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून धावबाद आहे की नाही हे आपण आता मात्र चेक करणार आहोत. त्या अगोदरचा डॉट बॉल आहे. आपापसात चर्चा करून जास्तीचा फायदा नाही. तिसरे पंच चेक करून आहे तो निर्णय कळवतील आणि काय निर्णय येतोय पाहूया. बाद OUT आउट. फलंदाजा मात्र इथे धावबादच्या स्वरूपानं तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. धक्का क्रमांक 3 श्रीराम काळेवाडी संघाला. आता मात्र नवीन फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. योगेश काळे मात्र इथे धावबादच्या स्वरूपानं बाद झाले. 3 चेंडूमध्ये 13 धावेंचा खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आहे आणि आता नवीन फलंदाज कुठल्या फलंदाजला इथे मात्र या स्लॉग ओव्हरच्या षटकांसाठी पाठवलं जाईल. सचिन काळे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं सज्ज होताना पाहायला मिळतील. तर सागर कापसे ऑन स्ट्रायकिंग एंडला आहेत. 5 चेंडूंच्या मध्ये त्यांच्या बॅटमधून 9 धावा आलेल्या आहेत. मात्र उर्वरित 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा त्यांचा देखील प्रयत्न कशा प्रकारे यशस्वी होईल की गोलंदाज त्यांच्यावरती भारी पडेल. पाहूयात पुढचे 5 बॉल. इथे बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका खेळाय. गॅप फार मोठा आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. त्याच दिशेने चेंडू जातोय. मात्र मैदानाचा थोडासा नैसर्गिक अडथळा त्यालाच चेंडू अडवला जातोय आणि तिथे पुन्हा एकदा 2 धावा पडून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे. 91 धावा. धाव्यांचा डोंगर उभा करण्यामध्ये इथे यश तर आलेलं आहे. मात्र त्या धावा अजून जास्तीत कडा यष्टांच्या मागे क्षेत्ररक्षक. तिथे डायरेक्ट हिटची गरज होती आणि डायरेक्ट हिट आणि तिथे फलंदाज मात्र आल्या पावली माघारी परतताना पाहायला मिळतील. फलंदाज सचिन काळे डायमंड डकचे शिकार ठरत आहेत. ज्यावेळेस फलंदाज कुठल्याही प्रकारचा चेंडू खेळत नाहीत आणि बाद होतात त्यावेळेस मात्र डायमंड डकचे शिकार ठरताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत. एकही चेंडू न खेळता तुम्ही धावबादच्या स्वरूपानं बाद होऊ शकतात किंवा तुम्ही टाइम आउटचा देखील शिकार होऊ शकतात. त्यावेळेस डायमंड डक तुम्ही ठरू शकता. ज्यावेळेस कुठलाही फलंदाज पहिल्या चेंडूवरती आपल्या वैयक्तिक खेळीचा सामना करत असेल आणि जर पहिल्या चेंडूवरती बाद झाला तर गोल्डन डक, जर दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला तर सिल्वर डक आणि तिसऱ्या चेंडूवरती बाद झाला तर ब्रॉन्झ डक. अजूनही बरेचसे प्रकार डकचे क्रिकेटमध्ये वापरले जातात. यावेळेस मात्र सुंदर फटका. कव्हर ड्राईव्ह. मैदानाला अगदी गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. आधी काल आणि आज आपण पाहिलं ॲशेस चालू आहे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आणि जॅक करवली जो फलंदाज दोन्ही डावांमध्ये 0 धाव्यांवरती बाद झाला. त्याला मात्र जर एकाच मॅच मध्ये 2 इनिंग मध्ये म्हणजे टेस्ट क्रिकेटमध्ये 2 इनिंग मध्ये जर फलंदाज 0 धाव्यांवरती बाद होत असेल तर त्याला पेअर डक असं म्हटलं जातं आणि तोच फलंदाज
टेस्ट मॅचमध्ये दोन्ही इनिंगमध्ये जर पहिल्या चेंडूवरती 0 धावांवरती बाद होत असेल तर त्याला किंग पेअर असं संबोधलं जातं. आणि त्याच नंतर मात्र टीम इनिंगच्या पहिल्याच बॉलवरती जर कुठलाही फलंदाज बाद होत असेल तर त्याला रॉयल डक किंवा प्लॅटिनम डक असं देखील संबोधलं जातं. असे 6-7 प्रकारचे डक क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत आहेत. आणि तिथे आपल्याला डायमंड डकचा शिकार होताना एक खेळाडू पाहायला मिळाला. पहिला डाव संपुष्टात येतोय. 96 धावा धावफलकावरती लावण्यामध्ये यश आले ते श्रीराम काळेवाडी संघाला. आणि 97 धाव्यांचं भलं मोठं आव्हान, अशक्य प्रयास 97 धाव्यांचं आव्हान उभं केलंय ते प्रताप नाना 11 संघासमोर. चला श्रीराम काळेवाडी, विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने सूचना येत आहेत, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
जवळ पुन्हा एकदा मैदानामध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 97 धावेंचं भलं मोठं आव्हान इथे पार करायचं आहे प्रताप नाना 11 संघाला आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी ओमकार पवार आणि गणेश जावळे, तर गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा प्रदीप सतपळे मागच्या मॅचचा हिरो आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये या खेळाडूने अतिशय प्रभावी खेळ केलाय, मात्र त्याच्यावरती चढवलं आक्रमण. पहिला चेंडू पुढे सरसावला आणि चेंडूला फेकून दिलं लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जर 97 धावेंचं आव्हान पूर्ण करायचं असेल तर याच प्रकारच्या खेळाची गरज आहे. आधी पहिल्या चेंडूपासून आक्रमकता तुम्हाला दाखवावी लागेल, मात्र एका चेंडूवरती आक्रमक फटका खेळून होणार नाही. प्रत्येक चेंडूच्या मागे धावा येणं देखील तितकंच गरजेचे आहे, कारण समोर देखील तितकंच तगडं आव्हान. प्रदीप सतपळे सारखा गोलंदाज आहे ज्यानं या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक हाताळलंय, तो प्रदीप सतपळे कमबॅक केल्याशिवाय देखील राहणार नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीपचा, डावखुऱ्या हातानं पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तो सज्ज आहे. पुन्हा एकदा बॅटच्या समोरचा बॉल, समोरच्या दिशेला फटका खेळाय. गॅप फार मोठा आहे, मात्र प्रचंड वेगाने तिथे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती येत आहेत चेंडूवरती आणि एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. आधी पहिला चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र तुम्हाला चांगला खेळ करावा लागणार आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा गोलंदाजीच्या माध्यमातून असेल, आणि एक चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक जे मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आणि तिथे पुन्हा एकदा एक धाव, एका धावेने धावफलक पुढे जाईल 7. आता मात्र पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल केला जातोय. डीप विकेट काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षण सजवला जातोय आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त चेंडू, प्रचंड वेग आणि गुड लेनवरचा चेंडू बाउन्स झाला आणि फलंदाजाने तिथे चेंडू खेळण्याचा देखील प्रयत्न केलेला नाहीये आणि हा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू, धावफलक स्थिर आहे 7 धावा. 97 धाव्यांचं आव्हान आहे आणि जवळपास जर आपण पाहिलं तर 16-17 धाव्यांच्या सरासरीनं प्रत्येक षटका मागे तुम्हाला धावा जमवणं गरजेचं आहे. यावेळेस सोडून दिलं, चेंडू खेळण्याचा प्रयत्न नाही. उजव्या यष्टीच्या बऱ्याचशा बाहेरचा चेंडू. पंचांनी सांगितलं हा चेंडू फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे. वाईट बॉल. शिवप्रेमी पवारवाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये शंभूराजे जाधववाडी या दोन संघांदरम्यान पुढची लढत होणार आहे. सोमनाथ दादा भापकर यांच्या शुभ हस्ते मात्र आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. चला, दोन्ही संघ नायक उपस्थित आहेत, मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. डॉट बॉल. पुन्हा एकदा प्रचंड वेग इथे गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. प्रदीप सतपळे चेंडू फेकतोय की आगीचे निखारे, असा प्रश्न आता मात्र इथे फलंदाजांच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. पुन्हा एकदा प्रचंड वेगाने चेंडू हाताळला. इथे मात्र लाईन आणि लेंथ थोडीशी पुढे होती. आधी खोलवर टप्प्याचा बॉल, फुलर लेनचा चेंडू होता. लेंथ मध्ये थोडासा बदलाव आणि यावेळेस मात्र एक धाव जी फलंदाजांना घेण्यामध्ये यश येत आहे. गणेश जावळे आपल्या वैयक्तिक धावेला इथे मात्र शुभारंभ करतात. दरम्यान मात्र नाणेफेक केली जाते. शंभूराजे जाधववाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. यावेळेस मात्र चांगला बॉटम हँडचा चांगला वापर, अगदी मनगटाचा तिथे वापर पाहायला मिळाला. हलक्या हाताने चेंडू फटका खेळून काढला. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाले. सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव आणि या एका धावेच्या साहाय्यानं पहिलं षटक संपलं जाईल. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक प्रवेश करेल. धावफलकावरती धावा बिनबाद 10. सुरुवात तर जबरदस्त केली, मात्र त्यानंतर प्रतिउत्तर प्रदीप सतपळेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्याच चेंडूवरती आलेला षटकार, मात्र पुढच्या 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा घेण्यामध्ये फलंदाजांना यश येते. उमेश झेंडे आता मात्र नवीन गोलंदाजी मार्गावरती आमंत्रित केले जातात. पॉवर प्लेचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी मागच्या मॅचमध्ये यांनी देखील चांगला खेळ केलेला आहे. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील राहिलेली आहे. या मॅचमध्ये मात्र कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आखो टप्प्याचा बॉल सफल झाले आणि सफल देखील होतील. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेगला 1 बाउन्स, चौकार.
आधी आखूड टप्प्याचा बॉल धीम्या गतीनं येऊ दिलं, चेंडूला वेट केलं आणि बरोबर मध्यावरती घेतलं बॅटच्या आणि दिशा दाखवली चेंडूला 4 धाव्यांसाठी. मॅच बॉल आलेला आहे. ओमकार पवार फलंदाजी मार्गावरती अशाच प्रकारचे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून वारंवार येणं गरजेचं आहे. 97 धावांचं भलं मोठं आव्हान पूर्ण करायचं जर असेल तर ओमकार यांना मात्र शेवटपर्यंत झुंज देणं गरजेचं. सामन्याचा निकाल निश्चितच लागू शकतो प्रताप नाना 11 या संघाच्या बाजूने, मात्र त्या पद्धतीने प्रयत्न केले जातील का? पुढे सरसावले फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत मात्र फार दूरवरती चेंडू आहे. नो मॅन्स लँड मध्ये तिथे चेंडू एक टप्पा घेईल. मागे पळत जात असताना क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतायत आणि तिथे पुन्हा एकदा 2 धावा, 2 धावेने धावफलक पुढे 16. आणि 28 चेंडू मध्ये 81 धावेंची गरज आहे. कशा प्रकारे कामकाज केले जाईल? यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता समोरच्या बाजूला, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि क्षेत्ररक्षक असता तरी फरक पडला नसता. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार, फ्लॅट षटकार होता, अगदी जमिनीला समांतर म्हटलं तरी चालेल आणि 6 धावा याच्यावरती वसूल केले जात आहेत. धावफलक वेगाने पुढे जातोय या षटकामध्ये, ते देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आधी जे फटके गरजेचे आहेत, ज्या सरासरीने धावा जमवणं इथे गरजेचे आहेत प्रताप नाना 11 संघाला, त्या धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण चौकार पाहिला, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धावा आणि या चेंडूवरती देखील षटकार. धावफलक जर आपण पाहिला तर 22. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, बॉटम हँडचा वापर आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार. ओमकार मात्र ते प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. आधी जरी आव्हान मोठं असले तरी माझ्यामध्ये ती क्षमता आहे, माझ्याकडे ती ताकद आहे, मी देखील या धावा पूर्ण करू शकतो असा दाखवणारा खेळ निश्चितच ओमकारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या चेंडूपासून तो आक्रमक झालाय. पहिल्या चेंडूवरती त्यानं वैयक्तिक खेळत असताना षटकाराने सुरुवात केली आणि या षटकामध्ये जर त्याचं आक्रमण आपण पाहिलं तर 1 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. पॉवर प्लेचा ज्या प्रकारे फायदा घ्यायचा असतो मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना, त्या धावा तर इथे आलेल्या आहेत, मात्र उर्वरित अजूनही 2 चेंडूमध्ये तो बिग हिट करण्यामध्ये यशस्वी होईल का? धावफलकावरती धावा 26, अजूनही 71, मोठं आव्हान आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावले, बॅटची काढा, मात्र चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल होईल का? पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतो. 1च धाव, 1 धाव, 27 धावा एका धावेने. 25 चेंडूमध्ये 70 धाव्यांची गरज आहे. जवळपास आपण जर पाहिलं तर 17 धाव्यांच्या सरासरीनं धावा विजयासाठी गरजेच्या. यावेळेस आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. अक्रॉस द बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. आधी उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल त्याला ऑन साईडला खेळायचं होतं आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बीट होत आहेत. डॉट बॉल येईल, धावफलक स्थिर. 2 षटकांचा खेळ संपला जातोय. एक महागडे षटक इथे मैदानामध्ये संपुष्टात येईल. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 17 धावा खर्च केल्या जात आहेत आणि धावफलक 2 षटकांच्या संपतीनंतर बिनबाद 27. उर्वरित 24 चेंडू आणि विजयासाठी 70 धावा गरजेच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन प्रदीप सतपळे. स्पेल जो आपल्या 2 षटकांचा आहे तो पूर्ण करण्यासाठी ते गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा त्यांनी खर्च केल्या. आता मात्र पॉवर प्लेचे बंधन आहे ते संपलं गेलंय आणि 5 क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेवरती पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती आणि तिथे 1च धाव आहे. एकेरी दुहेरी धावा घेऊन इथे मात्र विजयाची नौका तुम्ही पार करू शकणार नाही याची जाणीव देखील प्रताप नाना 11 संघाला असेल. जर विजय प्राप्त करायचा आहे या मॅचमध्ये, जर तुम्हाला विजयाची संधी निर्माण करायची असेल तर निश्चितच बिग हिट्स येणं गरजेचं आहे.
फुलटॉस फटका खेळलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डीप विकेटला क्षेत्ररक्षक तिथे कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. एक सुंदर झेल आणि फलंदाजाचा संपेल खेळ. धक्का क्रमांक पहिला प्रताप नाना 11 संघाला. धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. तिथे पहिलाच बॉल आपण पाहिला, सुंदर होता. एकच धाव त्याच्यावरती आली आणि तदनंतरच्या चेंडूवरती लगेच प्रदीप सतपळेने आपला अनुभव दाखवला आणि एका मुख्य फलंदाजाला इथे तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यामध्ये त्याला यश येत आहे. पहिल्या क्रमांकाची विकेट. तर समीकरण पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर 22 चेंडू आणि 69 धाव्यांची गरज आहे. 19 धावा म्हणजे 3 बिग हिट्स तुम्हाला एका षटकामध्ये हव्यात. 3 षटकार जरी तुम्ही एका षटकामध्ये खेळले तरी निश्चितच या सामन्याच्या विजयापर्यंत तुम्ही जाऊ शकता. मात्र ती ताकद कुणामध्ये आहे, ती प्रतिभा कुणामध्ये आहे, तसा ती ताकद प्रतिभा क्षमता आज मात्र तुम्हाला दाखवावी लागेल. डायरेक्ट हिट ओमकार पवारच्या डोक्यावरती. मात्र इथे धोक्याची घंटा. तिसऱ्या पंचांक जरूर निर्णय आलेला आहे. मात्र श्रीराम काळेवाडी संघातील खेळाडूंनी केलेला जल्लोष निश्चितच आपल्याला सांगून जाईल. ओमकार पवारवरती धोक्याची घंटा आहे. इथे विकेट जर आली धावबाच्या स्वरूपाने ओमकार पवार जर बाद झाले तर जवळपास सामना आपल्याला आता श्रीराम काळेवाडी संघाकडे झुकताना पाहायला मिळेल. नॉट आउट. चला चला पंचांचा निर्णय मान्य करा. पंचांनी जो निर्णय दिलेला आहे ऑन फील्ड पंचांनी निर्णय दिलेला आहे नॉट आउट. स्क्रीनवरती दिसत नाहीये, अँगल क्रिएट होत नाहीये, त्यामुळे नॉट आउट जो ऑन फील्ड पंचांचा निर्णय आहे तोच मात्र कायम राहील. आणि इथे ओमकार पवार मात्र बचावला जातोय. थोडक्यामध्ये एक चोरटी सिंगल घेण्याचा प्रयत्न त्याचा कदाचित अयशस्वी राहिला असता. मात्र एक धाव जी पळून पूर्ण केली जाते. धावफलक पुढे जाईल 29. 9 चेंडूमध्ये
26 धावा ओमकार पवारच्या बॅटमधून आलेल्या आहेत. उर्वरित काही षटकांमध्ये त्याच्या माध्यमातून अशाच प्रकारचे फटके येतील का हे पाहणं देखील तितकंसं निर्णायक. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती प्रदीप सतपळे तयार आहेत. आधी घातक गोलंदाजी जो फलंदाजांसाठी करतोय, गोलंदाजांच्या डोक्यात मुंग्या आणणारी अक्षरशः गोलंदाजी प्रदीप सतपळेच्या माध्यमातून आहे. मात्र ओमकार पवार देखील त्याच ताकदीचा फलंदाज. प्रदीपवरती आक्रमण करण्यात यशस्वी होईल का? यावेळेस मात्र फ्लिक करायचं होतं बॉलला, अगदी स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकणार नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू हा डॉट बॉल आहे. एक डॉट बॉल इथे मात्र चिंता वाढवणारा आहे प्रताप नाना 11 संघाच्या खेळाडूंमध्ये. आणि तर दुसऱ्या बाजूला एक डॉट बॉल, एकेरी दुहेरी धावा निश्चितच जाऊ देतील श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडीचे खेळाडू. त्यांच्यासाठी एवढंच आहे, बिग हिट येऊन द्यायचे नाहीत. यावेळेस मात्र बुडवलाय पुन्हा एकदा बॉलला, फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षक के मस्तक पर दस्तक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली आणि तेवढीच लांबी देखील चेंडू प्राप्त करताना पाहायला मिळाला. एक दर्जेदार षटकार, गगनाला गवसणी घालणारा षटकार येतोय आणि धावफलक आता पुन्हा एकदा वेगाने पुढे जाईल. 35 धावा. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 19 चेंडू आणि 62 धाव्यांची गरज आहे. मुख्य गोलंदाजांवरती इथे आक्रमण चढवण्यामध्ये ओमकार पवारला आलेलं यश जे आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळेस आडव्या बॅटनं फटका खेळायचा. प्रचंड मोठा अपील. मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. पंच मात्र तटस्थ भूमिकेमध्ये राहिले. डॉट बॉल येईल आणि या डॉट बॉलच्या साहाय्यानं षटक क्रमांक 3 देखील संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रताप नाना 11 संघाची धावसंख्या आहे 1 बाद 35. उर्वरित 18 चेंडू मध्ये विजयासाठी 67 धाव्यांची गरज आहे. चौथ्या षटकाला सुरुवात. नवीन गोलंदाज मार्गावरती. पहिलाच बॉल धीम्या गतीनं फटका फसला होता, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि गॅप मधून चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला फार दूरवरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आहे आणि 39 धावा या चौकाराच्या साह्यानं. अजूनही 58 धावा विजयासाठी आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका स्क्वेअर कटचा. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अभिषेक झेंडे. चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण केलं जाईल आणि तिथे एकच धाव फलंदाजांना मिळते. योगेश काळे गोलंदाजी मार्गावरती आलेत. अगदी धीम्या गतीने चेंडू हाताळण्यामध्ये ते माहीर आहेत आणि पहिल्या मॅचमध्ये धीम्या गतीने चेंडू हाताळत असताना यशस्वी कामगिरी त्यांनी केली होती. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, तदनंतरचा चेंडू 1 धावा. पहिला बॉल ओमकार पवार साठी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. षटकार आलाय, निर्णायक षटकार निश्चितच मैदानामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फटका फसला. यावेळी चेंडू हवेत स्वतः उगे चेंडूच्या खाली आणि तिथे झेल सुटला. त्याबरोबर मात्र 2 धावा देखील इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. चुकी झाली, त्यानंतर फेकी देखील अस्ताव्यस्त आणि एकही धाव जिथे मिळणार नव्हती, जिथे विकेट देखील येणार होती, तिथे 3 धावा साजबाज ताज 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. चुका मैदानामध्ये काळेवाडीचा संघ देखील करताना पाहायला मिळतोय. 49 धावा धावफलकावरती आहे. 14 चेंडू 48 धाव्यांचं समीकरण. अशा धावा बऱ्याच वेळा आपण चेस करताना पाहिलेल्या आहेत. आज पुन्हा एकदा तो विक्रम, पुन्हा तो चमत्कार इथे प्रताप नाना 11चा संघ करताना पाहायला मिळेल का हे देखील पाहूयात.
14 चेंडू 48. पुढचा बॉल पुन्हा एकदा योगेश काळे गोलंदाजी मार्गावरती आहे. पुढे सरसावले आणि तिथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न देखील केलेला नाहीये. कदाचित फलंदाजाला वाटला असावा हा चेंडू आवाक्याच्या बाहेरचा आहे, वाईडची घोषणा पंच करतील. मात्र पंचांनी सांगितलं हा चेंडू सुरेख आहे, डॉट बॉल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल हळूवार गतीने तिथे टाकण्याचा प्रयत्न, येऊ दिलं, बॉलला रीड केलं, शेवटच्या क्षणी फटका खेळला लॉंग ऑनला, सीमारेषेच्या बाहेर जाईल चेंडू. षटकाराच्या साह्यानं धावफलक जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतोय 55 धाव्यांवरती. आधी ज्या प्रकारच्या धावा पहिल्या डावामध्ये श्रीराम काळेवाडी संघानं पहिल्या 4 षटकांमध्ये केल्या होत्या त्याच प्रकारची इथे धावा आपल्याला प्रताप नाना 11 संघाकडून देखील पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 12 चेंडूमध्ये 42 धावा इथे विजयासाठी आवश्यक आहेत. थोडासा आता विचार इथे श्रीराम काळेवाडीचा संघ देखील करताना पाहायला मिळेल. संघनायक देखील विचारात पडला असेल. आता या जोडीला इथे रोखणं गरजेचं आहे आणि कुठल्या गोलंदाजाला मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती आमंत्रित केलं जाईल. महत्त्वपूर्ण मॅच आहे. रनचेस ज्यावेळेस असतो त्यावेळेस लास्टच्या ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर ही नेहमीच महत्त्वाची म्हटली जाते आणि त्याच महत्त्वपूर्ण षटकामध्ये गोलंदाजी मार्गावरती गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. सचिन काळे गोलंदाजी मार्गावरती आमंत्रित केलं जातं. महत्त्वपूर्ण षटक घेऊन सचिन काळे, ऑन स्ट्रायकिंग इनला ओमकार पवार. पुन्हा एकदा समरीन प्रकारचा चेंडू, उंची प्राप्त केली नाही, फेकी तर केली होती तिथे, मात्र डायरेक्ट हिट देखील होऊ शकली नाही, डॉट बॉल येईल. निश्चितच गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा हा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट. आता प्रेशर क्रिएट झालं असेल फलंदाजांवरती, ओमकारवरती प्रेशर असेल, मात्र तो देखील प्रेशर घेणारा खेळाडू नाहीये, त्याच्या बॅटमधून फटके येतीलच. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल पंच केला, बॉलला पुढे सरसावले, पावलांचा वापर, कव्हर्सला सुंदर फटका. 4 धावा. 4 धाव्यांनी धावफलक पुढे 59. 10 चेंडू 38 धावा. ओमकार पवार आपण जर पाहिलं तर 16 चेंडू आणि 45 धाव्यांवरती खेळतोय आणि आता उर्वरित मात्र 10 चेंडूमध्ये 38 धाव्यांची गरज असताना तो इथे आपल्या संघाला विजयाची नौका पार करून देऊ शकेल का? फुलटॉस, मिड विकेटला फटका. प्रदीप आहे तिथे सीमारेषेवरती, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आधी एका हाताने उंच हवेमध्ये उडी मारत एका हाताने चेंडू अडवला. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी केला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये फेकी, तोपर्यंत 2 धावा. आपल्या संघासाठी जरूरच 2 धावा वाचवण्यामध्ये प्रदीप यांना यश येते. एक धाव या सामन्यामध्ये महत्त्वाची आहे. शेवटपर्यंत हा सामना जाईल यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाहीये, कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. 9 चेंडू आणि विजयासाठी 36 धावा. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा अगदी हातोड्यासारखा प्रहार केलेला पाहायला मिळतोय. मागतं अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेला चेंडू जात असताना जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षकासाठी निश्चितच टाळ्या वाजलेल्या पाहायला देखील मिळत आहेत. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक आणि 2च धावा फलंदाजांना मिळतील. बिग हिट या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये महत्त्वपूर्ण चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि याच्यावरती एखादा मोठा फटका आता मात्र इथे गरजेचा आहे. 8 चेंडू 34. फुलटॉस. इथे मात्र संधी होती ओमकार पवारकडे मोठा फटका खेळण्याची, मात्र तिथे तो यशस्वी होऊ शकलेला नाहीये. मात्र या मॅच मधील दुसरं अर्धशतक इथे ओमकार पवारच्या बॅटमधून जबरदस्त खेळी, वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय. 50 धावा त्याने आपल्या वैयक्तिक खेळीच्या धावफलकावरती लावल्यात. 19 चेंडू आणि 50 धावा. या मॅच मध्ये जर जिवंत राहायचं असेल तर प्रताप नाना 11 संघाला या चेंडूवरती बिग हिट येणं गरजेचं आहे. षटकारच यावा लागेल. जवळपास 33 धावा अजूनही विजयासाठी. पुढे सरसावले, फटका तर खेळलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मात्र तिथे सुईतून धागा ओवावा त्या प्रकारचा चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बरोबर जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 6 चेंडू 29 धावा.
6 चेंडू 29. आता मात्र 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असताना गोलंदाज कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाजाने जर बेसिक खेळ केला, जो नॅचरल गेम आहे तो जर खेळला तर निश्चितच अवघड होऊ शकतात धावा. मात्र फलंदाजांना काहीतरी करावं लागेल, वेगळं करावं लागेल. ही जर मॅच जिंकायची असेल तर आता 6 चेंडूमध्ये जवळपास तुम्हाला 5 षटकार खेळावे लागणार आहे. इथे 1-2 डॉट बॉल जरी आले तरी आपल्याला काळेवाडी संघ या मॅचमध्ये वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळेल. मात्र पहिल्याच 1-2 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर प्रेशर देखील काळेवाडी संघाच्या गोलंदाजावरती असेल. पाहूया कशा प्रकारे कामकाज केलं जाईल. 6 चेंडू 29 धावा. शंभूराजे जाधववाडी संघाने नाणेफेक जिंकून निर्णय कळवला, आम्ही फलंदाजी करणार आहोत. त्यामुळं शिवप्रेमी पवारवाडी क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज योगेश काळे. पहिलाच बॉल, फटका हवेत, फटका फसलाय, फार दूरवरती क्षेत्ररक्षक आहे. नो मॅन्स लँड मध्ये तिथे चेंडू एक टप्पा घेईल आणि तिथे 2 धावा. अगदी चेंडू बऱ्याचशी उंची प्राप्त केली होती, लांबी फार कमी, अगदी 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत राहिले. मात्र एकही क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेले नाहीयेत. 2 धावा तिथे येतील. या मॅच मध्ये राहायचं असेल तर इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं. पुढे सरसावले पावलांचा वापर, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाही. डॉट बॉल. आता मात्र सुटकेचा निश्वास इथे श्रीराम काळेवाडी संघाने घेतलेला असेल. 4 चेंडू विजयासाठी 27 धाव्यांचे समीकरण आहे. इथे बॉटम हँडचा चांगला वापर आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. मनगटाचा वापर मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि चेंडू डीप मिड विकेटला जाईल. 4 धाव्यांसाठी चौकार. 74 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती आहेत. 22 चेंडू आणि 56 धाव्यांची खेळी मात्र ओमकार पवार मैदानामध्ये आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतं. एकाकी झुंज, एकाकी खिंड त्याने लढवलेली आहे. मात्र सरते शेवटी त्याच्या वाट्याला पराभव आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतो. जर इथे गोलंदाजाने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही तर या सामन्यामध्ये श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी हा संघ विजयी प्राप्त करताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट. आता समीकरण 2 चेंडू 23 धावा. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत नाहीये. एकच धाव. दुसऱ्या धावेला इथे प्रयत्न देखील होणार नाही. स्वतः गोलंदाज अगदी आपण पाहिलं तर मिड विकेट मध्ये येतोय आणि तिथे एकच धाव आहे. अनुभवी खेळाडू आहेत. जवळपास वय वर्ष 45 असणारे गोलंदाज मार्गावरती खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला. योगेश बापू काळे आणि आपल्या अनुभवाचा इथे पुरेपूर वापर करत असताना एक महत्त्वपूर्ण षटक हाताळले आणि चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय, मात्र जवळपास 27 धाव्यांनी इथे विजय प्राप्त केलाय. काळेवाडी संघानं लागोपाठचा दुसरा विजय आणि सहज सोपा विजय या स्पर्धेमध्ये अजून हे काळेवाडी संघाला. आणि लगेचच आपण प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील देणार आहोत. पुन्हा एकदा लागोपाठच्या दुसऱ्या मॅच मध्ये प्रदीप सतपळे ठरताय मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला प्रदीप, विनंती आहे आपला किताब घेण्यासाठी या.